बाकरवडीचं नाव जरी काढलं तरी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. दुपारचा चहा असो किंवा पाहुणचार, बाकरवडी असेल तर त्या क्षणाला एक वेगळी चव येते. गोड, आंबट आणि तिखट अशा तिन्ही चवींचा सुंदर संगम असलेला हा महाराष्ट्रीयन नाश्ता प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जातो. पण एक प्रश्न मात्र अनेकांच्या मनात येतो. ही प्रसिद्ध बाकरवडी इतकी लोकप्रिय झाली तरी कशी? आणि चितळे बंधू बाकरवडी हा ब्रँड तयार झाला तरी कसा? आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या या प्रसिद्ध ब्रँडचा प्रेरणादायी इतिहास, जो एका छोट्या व्यवसायातून सुरू होऊन आज जगभर पोहोचला आहे. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. पुणे शहर हे पेढ्यांसाठी आणि गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. याच पुण्यात 1950 साली चितळे बंधू मिठाईवाले या दुकानाची सुरुवात झाली. ही सुरुवात केली स्वर्गीय भास्कर गणेश चितळे, ज्यांना बाबासाहेब चितळे म्हणूनही ओळखले जात होते. बाबासाहेब चितळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लिंबगोवा गावचे. त्यांचा मुख्य व्यवसाय दूध विकण्याचा होता. त्यांच्याकडे जवळपास 600 म्हशी होत्या आणि त्या म्हशींचं दूध ते पुण्यात विकायचे. परंतु त्या काळात आलेल्या एका महामारीमुळे त्यांचा हा सुरळीत चालणारा व्यवसाय अचानक ठप्प झाला. अशा कठीण परिस्थितीत अनेक जण हार मानतात, पण बाबासाहेब चितळे यांनी हार मानली नाही. त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1939 साली त्यांनी चितळे डेअरी नावाने व्यवसाय सुरू केला. दुधापासून तयार होणारे श्रीखंड, दही, बासुंदी, पेढे असे पदार्थ त्यांनी विकायला सुरुवात केली. उत्कृष्ट गुणवत्ता आणि चवीमुळे लोकांचा या ब्रँडवर विश्वास वाढू लागला. पुढे रघुनाथ चितळे आणि नरसिंग चितळे या दोन बंधूंनी 1950 साली पुण्यात चितळे बंधू मिठाईवाले या नावाने दुकान सुरू केले. हळूहळू त्यांच्या दुकानात मोदक, पेढा, श्रीखंड, बासुंदी, आंबा बर्फी, चिवडा आणि अनेक स्नॅक्स मिळू लागले. पण एक असा पदार्थ होता ज्याने या ब्रँडला वेगळीच ओळख दिली, तो म्हणजे बाकरवडी. खरं तर बाकरवडी हा पदार्थ मूळचा गुजरातचा आहे. गुजरातमध्ये भाकरवडी म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ गोडसर चवीचा असतो. 1970च्या दशकात रघुनाथ चितळे गुजरातला गेले असताना त्यांनी तिथे प्रसिद्ध जगदीश फरसान येथील बाकरवडी चाखली. त्या चवीने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी हा पदार्थ महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने तयार करण्याचा विचार केला. त्याच वेळी महाराष्ट्रात नागपूर भागात पुडाची वडी नावाचा पदार्थ प्रसिद्ध होता. या दोन्ही कल्पना एकत्र करून चितळे बंधूंनी एक नवीन प्रकार तयार केला आणि जन्म झाला चितळे बाकरवडीचा. ही बाकरवडी बाहेरून कुरकुरीत, आतून मसालेदार आणि आंबट, तिखट, गोड अशा तिन्ही चवींचा सुंदर संगम असलेली होती. सुरुवातीला 1970च्या दशकात दररोज जवळपास 300 किलो बाकरवडी विकली जायची. पण आज परिस्थिती अशी आहे की दररोज हजारो किलो बाकरवडी विकली जाते. पुण्यातील बाजीराव रोड आणि डेक्कन जिमखाना येथे चितळे बंधूंची दोन मोठी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये दररोज सुमारे 2,500 ते 3,000 ग्राहक खरेदी करतात. याशिवाय शहरात अनेक फ्रँचायझी आहेत. एवढंच नाही तर आज चितळे बाकरवडी भारताबरोबरच सिंगापूर, अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांमध्येही निर्यात केली जाते. दुकानात गेल्यावर तुम्हाला अजून एक वेगळी गोष्ट दिसेल. ग्राहकांना एक विशेष प्लॅस्टिक कार्ड दिले जाते. या कार्डमध्ये ग्राहकांनी घेतलेल्या वस्तूंची माहिती साठवली जाते. त्यामुळे बिलिंग प्रक्रिया खूप सोपी आणि जलद होते. 2025च्या अखेरीस या ब्रँडची वार्षिक उलाढाल अंदाजे 2,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तून सुरू झालेला हा प्रवास आज जगभर पोहोचला आहे. गुणवत्ता, मेहनत आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे चितळे बंधू बाकरवडी हा ब्रँड प्रत्येक पुणेकरांच्या अभिमानाचा विषय बनला आहे. म्हणूनच पुण्यात कोणी बाहेरून आलं तर त्याच्या लिस्टमध्ये एक गोष्ट हमखास असते: चितळे बंधूच्या दुकानात जाऊन बाकरवडी घेणं. कारण बाकरवडी हा फक्त नाश्ता नाही, तर ती आहे पुण्याच्या चवीची ओळख. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.